को पावर्ड बाय टेक्नो। लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे। नेमका लाडका भाऊ कुणाला म्हणायचं याबद्दल लोकांमध्ये आणि लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा बरेचसे गैरसमज आहेत। आपण थेट शंभूराजे देसाई यांच्याशी बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीने टीका टिप्पणी लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे करतात, काय म्हणतात? शाला एका वाक्यात जर सांगायचं झालं, स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं बघवायचं नाही, अशी त्यांची अवस्था झाली। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना एवढी लोकप्रिय झाली, सामान्य महिलांना जर विचारलं तर त्या म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी दिली, शिंदे साहेबांनी दिली योजना। आतापर्यंत आमच्याकडे कोणी बघितलं नव्हतं। शिंदे साहेबांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री झाला की त्यांनी महिलांना फुलाची पाकळी महिन्याला 1500 रुपये दिले। हे ज्यांना बघवत नाही ती माणसं ह्या योजनेवर टीका करतात। त्यामुळे त्यांना त्यांची टीका करू द्या। तुम्ही का केलं नाही? तुम्हाला एवढा जर आता पुळका आलाय, तुम्हाला जर एवढा आता महिलांच्या बद्दल वाटतंय, तुम्ही मुख्यमंत्री असताना का नाही ही योजना जाहीर केली? म्हणून मी म्हटलं ना, स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याला केलेलं ज्यांना बघवत नाही ती लोक अशी टीका करतात। जुन्या पेन्शन योजनेबद्दल पण ते म्हणाले की आमचं ज्यावेळी सरकार येईल त्यावेळी पहिल्या कॅबिनेटमध्येच हा निर्णय येऊ, जुनी पेन्शन योजना लागू करू। तुम्ही सुद्धा त्या कॅबिनेट या पेन्शन योजनेचं उद्धव ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री असताना वित्त विभागाचा मी राज्यमंत्री होतो। जुन्या पेन्शनसाठी जी कमिटी गठीत केली त्या कमिटीचा मी प्रमुख होतो। अनेक बैठका मी घेतल्या त्या कमिटीच्या आणि त्यावेळी काय मला सांगण्यात आलं होतं हे आता मी गोपनीयतेची शपथ त्यावेळी घेतली असल्यामुळे मला त्या शपथेचा भंग करायचा नाही। पण का लागू झाली नाही ह्याचं पहिलं उत्तर द्या ना। तुम्ही 2.5 वर्ष होता ना मुख्यमंत्री, अनेक योजना तुम्ही केल्या ना, मग ही योजना करायची होती ना। त्या समितीचा प्रमुख मी तुमच्या पक्षाचा होतो ना राज्यमंत्री, मला सांगायचं त्यावेळी की हे करा म्हणून। ते का होऊ शकलं नाही ह्याचं उत्तर त्यांनी पहिलं दिलं पाहिजे। वेळ आली तर तुम्ही खुलासा कराल याबद्दल? अवश्य करेन मी, तशी वेळ आलीच तर नक्की करेन योग्य वेळी। पण या पुढे जाऊन ते CGI वर सुद्धा टीका करतायत। मोदी त्यांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी गेले होते, आता म्हणतात की नशीब गणपतीला पुढची तारीख दिली नाही, म्हणजे त्यांचं पण प्रकरण कोर्टामध्ये सुरू आहे, त्यावरून टीका केली आहे। बघा, मुख्य न्यायमूर्ती देशाचे सुप्रीम कोर्टाचे जे असतात ते संविधानात्मक पद आहे, घटनेनं नेमलेलं ते पद आहे। आता देवाला जाणं, गणपतीच्या आरतीला जाणं हिथं सुद्धा काय संबंध त्या केसचा तारीख देण्याचा हो? म्हणजे कुठंही राजकारणच करायचं। आता बघा, माननीय पंतप्रधानांच्याकडं दिवाळीला किंवा इतर वेळी सर्व देशातल्या मान्यवरांना निमंत्रित केलं जातं। तसं माननीय मुख्य न्यायाधीशांच्या घरच्या गणपतीला जर माननीय पंतप्रधान महोदय दर्शनाला आरतीला गेले असतील, काय राजकारण आणायचं कारण आहे त्याच्यात? त्यामुळं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी राजकारण दिसतंय, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी संशयानं बघायची सवय लागली, त्यातनं थोडंसं बाहेर आलं पाहिजे आणि जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे। देवाच्या दारात सगळे सारखे असतात। सणाला, गौरी गणपतीला, दिवाळी दसऱ्याला आपण जातो ना एकमेकांच्या घरी, त्याप्रमाणे माननीय पंतप्रधान महोदय गेले, त्याच्यात कशाचं राजकारण करायचं काही आवश्यकता नाही। एक शेवटचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये खरं तर उद्धव ठाकरे गेले आणि त्यांनी म्हटलं की बाळासाहेबांचं धनुष्यबाण शिवसेनेकडे मिळालं आणि त्यामुळे संभाजीनगरमध्ये लोकांना असं वाटलं की अजूनही हे धनुष्यबाण जे ते ठाकरे यांच्याकडेच आहेत, त्यांच्या शिवसेनेकडे, आणि म्हणून त्यांनी मतदान केलं आणि ही रुखरुख कुठेतरी मनाला लागली, ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे। तुम्हाला वाटतं खरंच असं काही घडलंय? शिवसेना आणि शिवसेनेचं चिन्ह हे कायद्यानं, घटनेनं, नियमानं हे आमच्याकडे आहे। मूळ शिवसेना आम्ही आहोत आणि जर तुमचा उमेदवाराला त्या चिन्हाचा फायदा झाला नाही असं तुम्ही म्हणता तर मग तुमचं चिन्ह चुकीचं आहे। तुमचा जो उमेदवार संभाजीनगरचा आहे तो तुमचं चिन्ह मतदारांपर्यंत रुजवायला कमी पडला, तुमचा उमेदवार कमी पडला, तुमची संघटना कमी पडली, तुमची महाविकास आघाडी कमी पडली, हे स्वीकारा ना। धनुष्यबाण त्यांना मिळालं म्हणून त्यांना फायदा झाला। प्रत्येक गोष्टीमध्ये दोन्ही बाजू असतात। आता ज्या ठिकाणी तुम्हाला मशालीवरती यश मिळालं तिथं काय झालं? मग तिथं का नाही तुम्ही असं म्हणत की तिथं आम्ही कमी पडलो नाही म्हणून? त्यामुळं या बाबतीत अधिकृतपणानं, घटनेनं, नियमानं, कायद्यानं आम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळालेलं आहे आणि आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊनच पुढे चाललेलो आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहे। त्यामुळं पक्ष
हा निश्चितपणे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा यापुढे अधिक भक्कम होत जाणार आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.